नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की आता इकडे मंजूच्या आईच्या घरावरती हल्ला केलेला असतो आणि तो हल्ला दुसरा तिसरा कोणी नसून तात्यासाहेबांच्या माणसानेच केलेला असतो. त्यांनी आता मंजूच्या घरी म्हणजेच आईला आणि तिच्या बहिणीला धमकी दिलेली असते. घरातले पैसे सोनं सगळं काही ते घेऊन गेलेले असतात. जातानाच ते त्यांच्या घरात असलेल्या पूर्वाच्या आईला सुद्धा घेऊन गेलेले असतात. आता दोघी खूप ओरडत असतात पण घराची कडी लावल्यामुळे त्यांना काहीच करता येत नाही. आता इकडे लगेच सत्याला मंजूची आई फोन करते. सत्या लगेचच जातो आणि त्यानंतर त्याला हा सगळा प्रकार कळतो. आता सत्याच्या माणसांनी टीप काढलेली असते. त्यात त्यांना कळालेलं असतं की हा हल्ला जो आहे तो तात्यासाहेबांच्या माणसानेच केला आहे. आता सत्या त्याच्या भावाला घेऊन आलेला असतो आणि सगळेच जण तात्यासाहेबांच्या इथं आलेले असतात. तात्यासाहेबांच्या घरामध्ये ऑलरेडी पूर्वा बोलत असते. ती म्हणत असते की काहीतरी करावं लागणार आहे. हे मंजू आणि सत्यजित ह्यांच्यापासून आपल्याला काही करून सगळं सत्य लपवावं लागणार आहे. ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात इकडं सत्याचा आवाज दरवाजात येतो. तेव्हा लगेचच पूर्वा म्हणते सत्यजित कसं काय आला इकडे. त्यावेळेस तात्या म्हणतो हा कसं काय आला बघायला लागेल. आता लगेचच पूर्वा आतल्या खोलीमध्ये जाऊन लपते. कारण तिला काही झालं तरी सत्याला हे समजू द्यायचं नाही आहे की ती तिथं आली. आता तिने कितीही लपलं तरी देखील सत्याच्या घारीसारख्या नजरेतून काही ती वाचू शकत नाही आहे. तर आपल्याला बघायला मिळतं इकडं सत्य आता तात्याला म्हणत असतो की वाघमाऱ्यांच्या घरावरती हल्ला करणारा तूच होतास ना, तुझीच माणसं होती. तेव्हा सत्याला लगेचच तात्यासाहेब म्हणतात अरे नाही असं कसं, मी आत्ता पुन्हा राजकारणात येतोय, मी असं थोडीच करेल. तेव्हा सत्या म्हणतो तुझी घाणेरडी नाटकं आहेत ना माझ्यासमोर नाही करायची, समजलं. मला चांगलं माहिती आहे तू कसं वागू शकतोस, काय करू शकतो, कुठल्या नीच पातळीला जाऊ शकतोस. आता सत्या तात्यासाहेबाला खूप बोलतो. तेव्हा तात्यासाहेब त्याच्यासमोर नाटक करतात. काय रे कोणी हल्ला केला होता. नाही माझ्या कुठल्याच माणसाने हल्ला केला नव्हता. त्यावेळेस सत्या म्हणतो जे काही वैर आहे ना आपल्या दोघांचं आपल्या दोघांमध्ये ठेवायचं, तू आणि मी. आपली म्हणजेच फॅमिलीला याच्यामध्ये मध्ये आणायचं नाही आहे असं म्हणून आता सत्यजित तात्याला बोलत असतो. आणि आता ते दोघंजण सगळेजण महागारी घरी परत जात असताना गाडीपाशी गेल्यानंतर त्याला अचानक पोलिसांची गाडी दिसते. कोपऱ्यात पोलिसांची गाडी उभी असते. तेव्हा सत्या म्हणतो ही गाडी इथं काय करते, ही तर भवानीनगर पोलीस स्टेशनची गाडी आहे. त्यावेळेस आता कितीही पूर्वा आतमध्ये कुठल्याही खोलीत लपून बसली तरी देखील त्याला समजतं ती म्हणजे पूर्वा इथं आलेली आहे. कारण जर का पूर्वा आली नसती तर ही गाडी इथं आलीच नसती. याचाच अर्थ सत्याच्या मनात जो काही संशय होता तो खरा ठरलेला आहे. आता सत्या लपून बसतो, गेल्याचं नाटक करतो आणि तो पूर्वाला आणि तात्याला एकत्र रंगेहात पकडताना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता मंजू आणि सत्या दोघं मिळून तात्याला कशी पुन्हा एकदा जेलची हवा खायला लावणार हे बघणं अतिशय रोमांचक ठरणार आहे. नक्की मालिकेत पुढं काय होतं हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका. इन्स्पेक्टर मंजू आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.